Good morning, students. Let us start our English workshop. Lesson number 1.2, The Thief's Story. Here in question number 1, we are given a figure. We have to complete this figure. Anil's virtues. अनिलचे काय वर्च्यूज होते? वर्च्यू म्हणजे ॲक्च्युली सद्गुण किंवा चांगले गुण असा अर्थ होतो. तर अनिलचे वर्च्यूज काय काय होते सांगता येईल आपल्याला. सगळ्यात पहिले हा काय होता अनिलचा वर्च्यू? ऑनेस्ट. सेकंड काइंड, KIND. देन हेल्पफुल आणि सिंपल. दीज आर वर्च्यूज ऑफ अनिल. असे क्वेश्चन्स एक्झाममध्ये नेहमी असतात. म्हणजे ॲक्टिव्हिटी बेस्ड जे क्वेश्चन्स आहेत, कम्प्लीट द फिगर, 1-2 असतातच. त्यामुळं आपल्याला ठरलेल्या क्वेश्चन नंबरमध्ये हे क्वेश्चन्स असतात. त्या पॅरेग्राफ दिला असेल किंवा मग अशा प्रकारचे क्वेश्चन्स कम्प्लिशनसाठी आपल्याला करायचे असतात. आता हरीज व्हायसेस ॲक्च्युली अनिलचे वर्च्यूज आहेत आणि हरीज व्हायसेस आहेत. म्हणजे हरीचं बिहेवियर एकंदरीत त्याच्या उलटं होतं. हा ऑनेस्ट होता का? नाही, डिसऑनेस्ट होता, है ना. देन कसा होता? ऑलवेज लाइंग, सेल्फिश, SELFISH, सेल्फिश. आणि LIER त्याचं एक अपेलिंग स्माईल होतं बघा, होतं की नाही. आणि तो नेहमी विचारामध्ये गुंतलेला असायचा, चोरी कशी करायची त्या. चला आता इन्सर्ट द अप्रोप्रिएट. इन्सर्ट द अप्रोप्रिएट. काय इन्सर्ट करायचं आपल्याला? इन्सर्ट द अप्रोप्रिएट वर्ड और फ्रेज गिव्हन बिलो इन द सेंटेन्सेस दॅट फॉलो. वर्ड्स आहेत फ्लॅटरी, अपीलिंग, बाय फिट्स अँड स्टार्ट्स, डॅश्ड टू, अनडिटेक्टेड, स्पिरिट, रोज. ही वर्ड्स आपल्याला फिलअप करायचे. थोडं पॉज कर 1 मिनिट. हां, काय झालं? हां, क्वेश्चन नंबर 2 आहे इन्सर्ट द अप्रोप्रिएट वर्ड फ्रेज गिव्हन बिलो इन द सेंटेन्सेस दॅट फॉलो. म्हणजे आता ही जी काही सेंटेन्सेस आपल्याला दिलेली आहेत त्यामध्ये एक प्रॉपर वर्ड किंवा फ्रेज फिलअप करायचं आहे. आय डॅश द स्कूल गेट वेन आय हर्ड द स्कूल बेल रिंग. आता इथे आय डॅश द स्कूल गेट वेन आय हर्ड द स्कूल बेल रिंग, डॅश्ड टू, आय डॅश्ड टू, म्हणजे जेव्हा स्कूल बेल वाजत होती तेव्हा मी जस्ट काय आहे, धडकलो होतो, म्हणजेच पोचलो होतो कुठे? स्कूल गेटला. आफ्टर द डेथ ऑफ माय पेट डॉग माय डॅश वेन डॅड गॉट मी अ न्यू पप. आता याला दुःख झालं होतं फार, नवीन पिल्लू आणेपर्यंत हा बेचैन होता. आफ्टर द डेथ ऑफ माय पेट डॉग माय डॅश वेन स्पिरिट रोज, माय स्पिरिट रोज वेन डॅड गॉट मी अ न्यू पप. माय स्पिरिट रोज म्हणजे माझा जीवात जीव आला, थोडक्यात मला हायसं वाटलं, बरं वाटलं. नेक्स्ट, डू नॉट स्टूप टू डॅश जस्ट टू गेन समथिंग फ्रॉम समवन. डू नॉट स्टूप टू फ्लॅटरी म्हणजे काहीतरी स्वार्थासाठी कोणाची स्तुती करू नका, फ्लॅटरी. नेक्स्ट सेंटेन्स आहे फिलअपचा. द आर्टिस्ट कम्प्लीट्स हिज पेंटिंग्स बाय फिट्स अँड स्टार्ट्स. म्हणजे थोडक्यात एखादी पेंटिंग कंप्लीट करायला आर्टिस्टला फार प्रयत्न करावे लागतात, आटोकाट प्रयत्न करावे लागतात, मेहनतीनेच ते
कंप्लीट होतं, तसं अनिलसुद्धा मेहनत करूनच आपलं जीवन चरितार्थ चालवत होता. द क्राईम वेंट डॅश फॉर 11 इयर्स. द क्राईम वेंट अनडिटेक्टेड. अनडिटेक्टेड. अनडिटेक्टेड म्हणजे 15 वर्ष त्याची गुन्हेगारी अनडिटेक्टेड चालूच राहिली. त्यानंतर लास्ट सेंटेन्स यातला, वेन द बेबी सॉ इट्स मदर इट गेव अँड डॅश अपीलिंग स्माइल. अपीलिंग स्माइल. अपीलिंग स्माइल. नेक्स्ट चला क्वेश्चन नंबर 3 कडे. फाइंड फ्रॉम द टेक्स्ट द कोलोकेशन फॉर द फॉलोइंग. म्हणजे आता इथे वर्ड आहे पहिला डॉग, सेकंड आहे मॅन, त्याच्या अगोदर आपल्याला स्पेस दिले. म्हणजे याचा मीनिंग कंप्लीट करण्यासाठी या बुकमध्ये याच्या सोबत आलेला, सोबत येणारा शब्द किंवा त्याच्यासाठी ॲप्लिकेबल असलेला. कसले डॉग्स या बुकमध्ये आलेले आहेत? स्ट्रे डॉग, भटका कुत्रा किंवा स्ट्रे डॉग्स, भटकी कुत्री. मग आता त्यानंतर डॅश मॅन, काय? पुअर मॅन. काही वेळेला मग हे वर्ड्स कसे असतील, त्याचे डिस्क्रायबिंग ॲडजेक्टिव्ह असतील, काही वेळेला एखाद्या वेळेस त्यांची ॲक्शन ॲक्टिव्हिटी असेल, परंतु त्याचं मीनिंग कंप्लीट करण्यासाठी म्हणजे ॲडजेक्टिव्ह, ॲडवर्ब किंवा नाऊन असे हे वर्ड्स असतील की जे बुकमध्ये यांच्यासोबत आलेत आणि त्यांना मिनिंगफुल बनवतात. सच वर्ड्स दे आर नोन एज कोलोकेशन्स. डॅश डॉग, स्ट्रे डॉग. स्ट्रे डॉग. डॅश मॅन, पुअर मॅन. नेक्स्ट टिकेट. टिकेट काउंटर का ऑफिस? टिकेट ऑफिस. ठीक आहे. नेक्स्ट डॅश स्लोली, वॉक स्लोली. वॉक स्लोली. Then next is dash drizzle. Light drizzle. Light drizzle. Light drizzle. Next is dash sentences. Whole, WHOLE. Whole sentences. Whole sentences. Next dash spirit. My spirit. Next question number 3B is there. Complete the compound words from the story. आता कंपाऊंड वर्ड्स म्हणजे हे सुद्धा सोबत येतात. जसं आता तुम्ही म्हणजे यांना सोबत घेतल्यानंतर त्याचं विशिष्ट मिनिंग निघतं. ऑइल रिच असा एक वर्ड आलाय ना बुकमध्ये, म्हणजे एवढे पैसे चोरल्यानंतर 600 रुपीज आय कॅन लिव्ह लाईक अँड ऑइल रिच अरब. म्हणजे ऑइल रिच अरबासारखा. ऑइल रिच अरब. अरब हा शब्द आलाय का नाही बुकमध्ये? आलाय. हां, मग तो आपल्या हिंदीमधून घेतलेला आहे किंवा अदर लँग्वेजमधला आहे, तो पण आपण घेऊ शकतो गरज पडेल तेव्हा. ऑइल रिच अरबसारखा, ऑइल रिच पीपलसारखा मी राहू शकतो. म्हणजे अतिशय श्रीमंत, त्यांच्याकडे तेलाच्या विहिरी आहेत म्हणून हे अरबी लोक जे आहेत ते फार श्रीमंत आहेत. तर मग ऑइल रिच, ऑइल रिच. त्यानंतर नेक्स्ट आहे 50 रुपीज. 50 रुपी किंवा रुपीज. इझी गोईंग. डॅश टॉवर, क्लॉक टॉवर. मून लाईट. म्हणजे वर्डची मिनिंग ही इनकम्प्लीट आहे त्यांना जोडल्याशिवाय. जोडल्यानंतर मिनिंग कंप्लीट होते. अशा वर्ड्सना आपण काय म्हणतो? कंपोजिट वर्ड्स. मग ऑइल रिच, त्यानंतर 50 रुपी, रुपी म्हणा. इझी गोईंग,
क्लॉक आणि मून लाईट. अशा प्रकारचे आपण इथे कंपाऊंड वर्ड्स कंप्लीट केलेले आहेत. पिक आउट फ्रॉम द स्टोरी 3 or 4 एक्झाम्पल्स ऑफ कोड मिक्सिंग इंडियन वर्ड यूज्ड इन इंग्लिश. आता कुठले कुठले इंडियन वर्ड इंग्लिशमध्ये यूज केलेत? बाजार. स्पेलिंग हे इटॅलिक्स मध्ये लिहिलेले तुम्हाला दिसतील. बाजार. नंबर 2 MAIDAN. नंबर 3 पायजमाज. स्पेलिंग PYAJAMAS. पायजमाज. हे ऑइल रिच अरब हा एक शब्द आलाय बघा, आलाय की नाही? हा सांगा. बाल्कनी इज इंग्लिश वर्ड. बाल्कनी इज इंग्लिश वर्ड, बाल्कनी नाही. चला ठीक आहे, काय हरकत नाही. तर हे एवढे वर्ड्स आपण इथे लिहू शकतो की जे हिंदीमधून इंग्लिशमध्ये म्हणजे हे लेसन लिहिताना त्यांनी यूज केलेले. काही हरकत नाही. काही वेळेला असे शब्द यूज केले जातात लँग्वेजमध्ये त्याला लुसिड बनवण्यासाठी किंवा इंटरेस्टिंग बनवण्यासाठी किंवा लोकल पीपलच्या बाबतीत थोडीशी माहिती देण्याच्या दृष्टीनं बनवलेले असतात. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 जो आहे, या क्वेश्चन नंबर 4मध्ये आपल्याला स्टोरी जर कंप्लीट समजली असेल तर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये कॅरेक्टर्स किती आहेत आणि त्या कॅरेक्टरच्या बाबतीत टॅब्युलर फॉर्ममध्ये इन्फॉर्मेशन लिहायचे. किती कॅरेक्टर्स आहेत या स्टोरीमध्ये? देर आर 2 मेन कॅरेक्टर्स इन दिस स्टोरी. तर मग पहिल्यांदा काय घ्यायचं आहे आपल्याला? टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स 1 का 2? टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स. क्वेश्चन नंबर 4. टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स 2. त्यामध्ये नेम्स लिहायचे. नेम्स. पहिला आहे अनिल आणि दुसरा आहे हरी सिंग. बघा आता याच्या पुढे आपल्याला यांच्याबद्दल कुठली इन्फॉर्मेशन लिहायचं आहे? एज लिहायचं आहे. अनिल वॉज 25 year old. बरोबर? अनिल वॉज 25 year old. हरी सिंग वॉज 15 year old boy. देन फिजिकल अपीयरन्स. फिजिकल अपीयरन्स कसा दिसत होता? हा, टॉल, लीन आणि इझी गोईंग. नाही, फक्त फिजिकल अपीयरन्स म्हणजे तो दिसत कसा होता? टॉल, लीन, बस झाले, सफिशियंट. त्यानंतर हरी सिंग कसा होता? हरी सिंग हा थिन होता ना. हरी सिंग वॉज थिन. अजून हा, विथ अपिलिंग स्माईल म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर अपिलिंग स्माईल असायचं नेहमी. म्हणतात ना, हसला आणि फसला. थिन विथ अपिलिंग स्माईल. त्यानंतर अर्न्ड मनी बाय. अर्न्ड मनी बाय हा काय करत होता? रायटिंग फॉर मॅगझिन्स. आणि हरी सिंग काय करत होता? थेफ्ट किंवा रॉबरी. असं करून पैसे कमवत होता. अँड लास्ट क्वालिटीज. क्वालिटीज सांगा. हा होता सिंपल, काइंड, हेल्पफुल. हा, हरी सिंग काय होता? डिसऑनेस्ट, लायर.
किंवा डिसिविंग, सेल्फिश. ओके. तर अशा प्रकारच्या ह्या क्वालिटीज आहेत. हा टेबल आपण कंप्लीट केला. म्हणजे थोडक्यात या लेसनची एक आयडिया आपल्याला येते की ह्या दोघांचे कॅरेक्टर कसे होते. हा झाला क्वेश्चन नंबर 4चा टेबल तयार. परत एकदा मला सांगा, टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स 2. हरिसिंग आणि अनिल नेम्स लिहिले आपण. त्यानंतर हरिसिंगचं एज काय होतं, 25 इयर. सॉरी, अगोदर अनिल घेऊयात. अनिलचं एज काय होतं, 25 इयर्स. हरिसिंगचं एज काय होतं, 15 इयर्स. अनिल्स फिजिकल अपीअरन्स टॉल आणि लीन. त्यानंतर हरिसिंग थिन होता, अपेलिंग स्माईल असायचं नेहमी चेहऱ्यावरती. आता अर्न्ड मनी बाय अनिल काय करायचा, मॅगझिनसाठी लिहायचा आणि पैसे कमवायचा. हरिसिंग चोऱ्या करायचा. क्वालिटीज बघितलं तर अनिल हा ऑनेस्ट होता, सिम्पल, काइंड, हेल्पफुल होता. वेअरएज हरिसिंग वॉज अथिप, चोरी करायचा, डिसिविंग, नेहमी खोटं बोलणारा, फसवणारा, सेल्फिश, डिसऑनेस्ट होता. तर अशा प्रकारचे हे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स आहेत त्यांचे. कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. कंप्लीट क्वेश्चन नंबर 5. कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस. आता ही सेंटेन्सेस पूर्ण करायचे. याचा अर्थ ती सेंटेन्सेस पूर्ण केल्यानंतरच ऑथरला जे काही सांगायचं आहे ते मिनिंगफुल बनेल. पहिला आहे अनिल केप्ट हरी ॲज अ कुक बिकॉज. क्वेश्चन नंबर 5. कंप्लीट द सेंटेन्सेस. नंबर ए आहे अनिल, रीड करा रे, केप्ट ॲज अ कुक. पुढे लिहायचं आहे. नंबर बी आहे हरी वॉज ग्रेटफुल. नेक्स्ट, हरी वॉज ग्रेटफुल. सी, हरी कंटिन्यूड मेकिंग मनी. पुढे अनिल हँड ओव्हर टू पोलीस. द मोरल ऑफ द स्टोरी. द मोरल ऑफ द स्टोरी. ठीक आहे. तर मग अनिल केप्ट हरी ॲज अ कुक. का ठेवला अनिलने हरीला कुक म्हणून? अनिलला गरज होती. अनिल वॉज इन द नीड ऑफ someone to cook his food. त्याला गरज होती म्हणून त्याने अनिलने काय केलं, हरीला एक कुक म्हणून आपल्याकडे ठेवलं. हरी वॉज ग्रेटफुल का? सिन्स किंवा बिकॉज अनिल taught him to read and write. Also, he fed him and provided living किंवा थोडक्यात रेसिडन्स, राहायला जागा पण दिली ना त्याला. प्रोव्हाइडेड रेसिडन्स, राईट. त्यामुळं हरिसिंग वॉज ग्रेटफुल. हरी कंटिन्यूड मेकिंग मनी.
का करत राहिला पैसे? बिकॉज हरी वॉज अ thief by profession. Hari has joined the Anil's company किंवा अनिल the job of cook with Anil by the intention of theft है ना. चोरीच्या उद्देशानंच त्यांनी काय केलं होतं, कुकचा जॉब पत्करला होता आणि ही वॉज हॅबिच्युएटेड फॉर द थेफ्ट. चोरीची त्याला सवय होती, चोरी केल्याशिवाय त्याला जमतच नव्हतं. म्हणजेच याचा अर्थ काय, हरी हॅज हॅबिट ऑफ रॉबिंग. He used to save 1 or 2 rupees daily without notice of Anil. करेक्ट. अनिलला माहिती न होऊ देता तो पैसे चोरायचा. अनिल डिड नॉट हँड हरी ओव्हर टू पोलीस. Although Anil knew that Hari has stolen his money, Anil's thinking was as a आपण असं घेऊ, अनिल्स थिंकिंग वॉज दॅट वी शुड गिव अ चान्स टू इम्प्रूव्ह हरी and persuade him from habit of theft by love and compassion. म्हणजे प्रेमाने सहानुभूतीपूर्वक ट्रीट करून आपण काय केलं पाहिजे, त्या हरीला परावृत्त केलं पाहिजे चोरी करण्यापासून. आता हे इथं लिहिलं तर खाली दिसतं का रे इथपर्यंत? दिसतं. द मोरल ऑफ द स्टोरी, देर इज great power in love. We can change one's life by love and compassion. Anil's thought
वेअर Gandhian thoughts or ideology he proved it by making change in the life of a thief हरी सिंग. थोडक्यामध्ये आपण असं लिहू शकतो, म्हणजे प्रूव्ह करून दाखवलं ना अनिलने. प्रेमाने आपण एखाद्या व्यक्तीला त्याचं मन जिंकू शकतो, त्याला समजवू शकतो, त्याच्या जीवनामध्ये सुधारणा करून आणू शकतो. म्हणजे गांधीयन थॉट्स, गांधीजींची जी आयडिओलॉजी आहे त्याप्रमाणे आपण काय करू शकतो, एखाद्याला सुधारू शकतो, हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं. म्हणजे आता हे जे काही आपण लिहितो हे आपण आपल्याला काय वाटतं याच्यामध्ये ते लिहितोय. आपण जर आता कम्पेअर करत गेलो इतरांच्या यूट्यूबच्या वर्कशॉपसोबत किंवा त्यांच्या सोल्युशनसोबत किंवा गाईडच्या सोल्युशनसोबत, हे काय 100% आपली सेंटेन्सेस जशी तशी मॅच होणार नाही. आता 10th स्टुडंट तुमच्यासोबत, समजा इंग्लिश मिडियमची स्टुडंट, आपल्या महाराष्ट्रामध्ये 10 लाख स्टुडंट्स आहेत किंवा 5 लाख स्टुडंट्स आहेत. प्रत्येकजण हा जो लिहिणार आहे त्याचं जे इंटरप्रिटेशन असेल ते त्याचे थॉट्स आहेत, त्याची अंडरस्टँडिंग आहे अबाउट द लेसन. मग त्याचं जे थीम आहे, त्या प्रत्येक क्वेश्चनचं जे आन्सर आहे किती एक्झॅक्टली याला रिलेट करतं, दॅट इज इम्पॉर्टंट. हे महत्त्वाचं आहे. त्यामुळं तुम्ही लिहिताना तुमच्या आतून जे येतात ना विचार, अभ्यासपूर्वक येतात ते लिहा. येतात आतून म्हणजे आपण काही फेकाफेकी करतो, पुढे सोडे सवय असते काही जणांना, उगीच काही माहीत नसतं ठोकून द्यायचं, असं चालत नाही. तर मग त्यासाठी तुम्ही जेव्हा त्याचा डीप स्टडी कराल, त्या लेसनचं अंडरस्टँडिंग होईल, प्रॉपर रिझनिंग कराल त्याच्या वेगवेगळ्या आयडिओलॉजीजवरती, थॉट्सवरती, मग तेव्हा तुम्हाला काय आहे, तुमच्या मनातून काही विचार येतील त्या कन्सेप्टबद्दल, ते विचार आपल्याला इथं मांडायचे. ओके, लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. थिंक अँड राईट इन युअर ओन वर्ड्स इन युअर नोटबुक. Why did Anil employ Hari as a cook although he could not afford to pay him? आता अनिलने हरीला आपला कुक म्हणून का ठेवलं? कारण काय असेल थोडासा विचार करा बरं. ॲक्च्युअली अनिल थॉट दॅट हरी माइट हॅव नीडेड सम मनी. मग आता हरीलाही पैशाची गरज होती आणि अनिलला कुक काही परवडणारा नव्हता, म्हणजे कुकला पगार देणं वगैरे परवडणारं नव्हतं. परंतु हरीचा स्वभाव कसा होता? हरी वॉज काइंड अँड ऑलवेज हेल्पफुल टू अदर्स. त्यामुळं त्यांनी काय केलं, हरी ना, चुकून झालं, सर. तर मग परत याचा आन्सर आपण डिस्कस करूयात की अनिल कसा होता? हेल्पफुल होता. अनिलने हा विचार केला की हरिसिंगला पैशाची गरज आहे, तर आपण त्याला पैसे नाही देऊ शकत असलो तरी सुरुवातीला कमीत कमी त्याला खाऊ पिऊ तरी घालू, की जेणेकरून त्याची लाईव्हलीहूड चालेल. म्हणजे याच्या हेल्पफुल नेचरमुळं अनिलने काय केलं, हरिसिंगला आपल्याकडे कामावरती ठेवलं. नेक्स्ट क्वेश्चन, वाय डिड हरी लर्न फ्रॉम अनिल इन द बिगिनिंग? आता हे काही क्वेश्चन्स रिपीट होत आहेत, आपण हा क्वेश्चन नंबर 6 फक्त डिस्कस करून कंप्लीट करूयात. व्हॉट डिड हरी लर्न फ्रॉम अनिल इन द बिगिनिंग? साई, व्हॉट डिड हरी लर्न फ्रॉम अनिल इन द बिगिनिंग? बोलो. बरोबर आहे. इन द बिगिनिंग हरी लर्न टू मेक टी ॲज वेल एज टू राईट सम सेंटेन्सेस ऑर दे राईट नेम्स, है ना, नाव वगैरे लिहायला किंवा स्वतःचं नेम लिहायला सुरुवातीला त्यांनी शिकलं. वाय डिडंट अनिल हॅड ओव्हर हरी टू द पोलीस? हा परत हे फिलअपचे क्वेश्चन्स रिपीट होत आहेत. व्हॉट इफेक्ट वुड इट हॅव हॅड
ऑन हरी. मग आता पोलीसच्या हवाली केलं नाही. मग पोलीसच्या हवाली केलं नाही त्याचा काय परिणाम झाला? पोलीसच्या हवाली का केलं नाही अनिलने? अनिल वॉज काइंड हार्टेड पर्सन, ही वॉज लव्हिंग. अनिलचे थॉट कसे होते? म्हणजे त्याचे थॉट असे होते की एखाद्याला प्रेमाने समजावून आपण काय करू शकतो, इफ ही इज रॉंग वी कॅन इम्प्रूव्ह हिज बिहेवियर ऑर वी कॅन ब्रिंग द चेंज इन हिम, असे त्याचे विचार होते. म्हणून अनिलने हरीला पोलीसच्या हवाली केलं नाही. अँड द इफेक्ट ऑफ दॅट वॉज हरी चेंज्ड फायनली फ्रॉम थीफ टू अ person or a normal citizen. Do you feel Anil's way of handling a thief like Hari was effective? Justify your answer. Surely Anil's way of handling a thief was very effective. Many times love works rather than the punishment. पनिशमेंट पेक्षा प्रेम हे फार पॉवरफुल ठरतं काही वेळेला. आणि इथे प्रेमाने बाय गिविंग चान्सेस टू इम्प्रूव्ह, सुधारण्याची संधी देऊन त्यांनी काय केलं, हे एक काम करून दाखवलं. टू ब्रिंग द ग्रेट चेंज इन द लाईफ ऑफ हरी. कोण करून दाखवलं? अनिलने करून दाखवलं. व्हॉट टॅक्ट हॅड अनिल यूज्ड टू चेंज हरीज डिसऑनेस्ट वेज? अनिलने कुठली टॅक्ट यूज केली सांगा बरं? ॲट ईच अँड एव्हरी टाईम Anil knew that Hari was making money. When Anil gave money for purchase of the food items of daily use, then Hari was saving 1 or 2 rupee. Then also Anil offered 2-3 rupees for movie ticket. Although Anil was knowing all these things, in the last part of the lesson we have seen that Anil knew that in the night or during the night Hari has stolen the money, and again he returned put back under the mattress because the bundle of money was wet in the morning. मग आता सकाळी तर ते वेट झाले होते, पैसे त्याला कळलं होतं, तरीसुद्धा अनिलने काय केलं? he offered Hari a 50 rupee note as his salary and assured that he will pay Hari regularly. The aim or purpose behind this was to change the life of Hari. हाच उद्देश होता. पुढचं काय हो क्वेश्चन? and the smile came by itself without any effort. Say why? When do people give फेक स्माइल्स? ॲक्च्युली यावेळेस मात्र त्याचा स्माईल फेक नव्हतं. कारण लास्टली काय होतं? वेन हरी वॉज ॲश्युअर्ड बाय अनिल टू पे रेग्युलरली, म्हणजे प्रत्येक महिन्याचं सॅलरी रेग्युलरली मी देईन तुला, अशा प्रकारे जेव्हा अनिलने हरीला ॲश्युअर केलं, तेव्हा त्याला खात्री झाली की आता आपण हे काही चोऱ्यामाऱ्या करायचं नाही, आपण एक चांगलं जीवन जगू शकतो. कारण Anil not only was paying to him, but Anil was also teaching him to read and write sentences. Anil was trying to make a good man or to bring the gentleman's qualities in Hari Singh. Therefore, finally, he gave again the appealing smile which had come from the heart of Hari. Write the character sketch of Hari Singh with the help of following points using the paragraph format. Hari Singh's background, his dishonesty, त्यानंतर his aspirations, his courage to change himself. आता हा पॅरेग्राफ हा पण तुम्हाला लिहून आणायचा आहे. आपण फक्त डिस्कस करूया तिथे. हरी सिंग्स बॅकग्राऊंड. हरी सिंगची बॅकग्राऊंड कशी होती हो? हरी सिंग्स बॅकग्राऊंड म्हणजे हरी वॉज अ 15-year boy, a thin boy, and he always used to rob the others, है ना? He has an appealing smile to deceive the other peoples. दुसऱ्या लोकांना फसवण्याच्या दृष्टीनं त्यांनी एक सवय लावून घेतली होती की अपेलिंग स्माईल द्यायची. तो नेहमीच काय करायचा? चोऱ्या करायचा. मग he always used to change his name in each month.
म्हणजे प्रत्येक महिन्यामध्ये तो आपलं नाव बदलत राहायचा. कशामुळं? त्याला चोरी पकडली जाऊ नये म्हणून. किंवा फॉर्मर एम्प्लॉईज म्हणजे पहिले ज्यांच्याकडे चोरी केली त्यावेळेस नाव वेगळं होतं, आता आपण बदललं तर त्यांना ते आयडेंटिफाय होणार नाही ह्या दृष्टीने. अशा प्रकारे ही हरी सिंगची बॅकग्राऊंड होती. हिज डिसऑनेस्टी काय? ही युज्ड टू रॉब द पीपल बाय मेकिंग सम रिलेशन. काही नातं बनवायचं, गोड गप्पा करायच्या आणि मग तो फसवायचा. याच्या डिसऑनेस्टीबद्दल डिस्कस करायचं म्हटलं तर ही मेड फ्रेंडशिप विथ अनिल. ही गॉट अ जॉब ऑफ कुक ऑल्दो ही वॉज नॉट नोईंग ABC ऑफ कुकिंग. काहीच माहीत नव्हतं तरीसुद्धा त्याने त्याच्याकडे जॉब पत्करला. अँड ऑलवेज मेड मनी or he saved money without the notice of Anil when Anil gave money for purchase of the food items for the daily use. मग तेव्हासुद्धा तो पैसे करायचा. अशी त्याची सवय होती, डिसऑनेस्टी होती. आणि एवढंच नाही तर त्याने काय केलं होतं? ही हॅड ऑल्सो स्टोलन 600 रुपीज विच वेअर केप्ट अंडर द मॅट्रेस. ते सुद्धा चोरले होते. हिज ॲस्पिरेशन्स. आता त्याच्या ॲस्पिरेशन्स म्हणजे त्याचे एक प्रकार म्हणजे थॉट काय होते? अनिल ऑलवेज थॉट दॅट. अनिल नेहमी काय विचार करत होता? की आय ॲम अ थिप बाय प्रोफेशन. आय शुड बी ऑनेस्ट टू माय प्रोफेशन, नॉट विथ द पीपल. इफ आय विल नॉट मेक मनी, आय विल नॉट सर्वाईव्ह. I have to make more and more money for my luxurious life. He also thought that if I will learn to read and write, I will look like a gentleman and I can make more money by deceiving others, फसवून दुसऱ्यांना किंवा रॉबरी करून, and no one will suspect on me, आणि कोणीही माझ्यावर संशय करणार नाही. अशा प्रकारचे त्याचे ॲस्पिरेशन्स विचार होते. हिज करेज टू चेंज हिमसेल्फ. आता ॲक्च्युली बघा याच्यामध्ये हिज करेज टू चेंज हिमसेल्फ म्हणजे इन द कंपनी ऑफ or when he was living with Anil and he got a lot of love from Anil. अनिलकडून भरपूर प्रेम मिळालं, चांगल्या संगतीत तो राहत होता. आणि मग यावेळेस काय झालं नेमकं की थोडा थोडा आतून बदल त्याच्यामध्ये होत होता. दॅट मीन्स ही वॉज चेंजिंग हिमसेल्फ स्लाइटली, अ लिटल बिट. थोडा थोडा बदलत होता. हिज इनर माइंड और जे कॉन्शियस थॉट्स वेअर स्टार्टेड. म्हणजे त्याच्या मनामध्ये काही कॉन्शियस आतून सत्सद्विवेक बुद्धी विचार करायला लागली होती. अँड फायनली when he reached to railway platform with 600 rupees stolen from Anil's mattress, अनिलचे 600 रुपये पोचलेले. अनिल could not climb in the train. तो ट्रेनमध्ये चढू शकला नाही. त्याचं कारण काय आहे? बिकॉज हिज कॉन्शियस माइंड वॉज सेईंग हिम, इट वॉज प्रिव्हेंटिंग हिम गोईंग टू लखनौ बाय 10:30 ट्रेन. फायनली ही रिटर्न्ड बॅक टू अनिल. अनिलकडे वापिस आला अँड ही केप्ट बॅक द मनी फ्रॉम वेअर ही हॅड स्टोलन अँड डिसाइडेड टू चेंज हिमसेल्फ ड्यू टू द रिझन बिहाइंड दिस इज Anil's love, affection, compassion and a good treatment, kindness which was given to Hari Singh. Frame WH questions to get answers underlined below. Question number 8. Question number 8. Frame WH questions to get the answers. Underlined below. Change the first person pronouns to the second person where necessary. जिथे जशी गरज आहे तशी पर्सनची फर्स्ट पर्सन असेल तर सेकंड पर्सन वगैरे करायची गरज असेल तर करा.
Here in question number 8, the first question is, I hurried back to the room. Question number 8, A is, we will write answers now. We will make the questions. I hurried back to the room. I hurried back to the room. We should have answer as to the room. म्हणजे टू द रूम हा पार्ट आन्सर पाहिजे. वेअर डिड आय हरी बॅक? आय हरीड बॅक टू द रूम. वेअर डिड आय हरी बॅक? आन्सर विल बी टू द रूम. Therefore, our question is, where did I hurry back? Did घेतलंय ना, हा डीड घेतल्यामुळे याचं पास्ट टेन्स झालं है ना. नेक्स्ट, आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस. माणसाच्या चेहऱ्यांचा मी अभ्यास केला होता. आय हॅड मेड अ स्टडी ऑफ मेन्स फेसेस. व्हॉट हॅड आय स्टडीड? बरोबर आहे. आय हॅड स्टडीड मेन्स फेसेस. What study had I made? I had made study of men's faces. किंवा याला आता हॅड मध्ये जरी असलं, व्हॉट डीड आय स्टडी, याला असंही लिहू शकतो आपण. व्हॉट हॅड आय स्टडीड. हॅड आल्यामुळं पास्ट पार्टिसिपल येईल. नेक्स्ट, सी, आय ड्रीव देम आउट विदाउट अ साऊंड. मी कसलाही आवाज न होऊ देता त्याला बाहेर काढलं. हाऊ डीड आय ड्रॉ देम आउट? हाऊ डीड आय ड्रॉ देम आउट म्हणजे क्वेश्चन सुद्धा प्रॉपर मिनिंगफुल असला पाहिजे. हाऊ डीड आय ड्रॉ देम आउट. हे बघा, डीड आणि ड्रॉ याचाच अर्थ ड्रीव आहे की नाही. हाऊ डीड आय ड्रॉ देम आउट. क्वेश्चन मार्क द्यायला विसरू नका. वी आर मेकिंग क्वेश्चन्स. देन द पुअर मॅन शोड acceptance. Who showed acceptance? The poor man showed acceptance. Who showed acceptance? The poor man showed acceptance. I made tea in the morning. I made tea in the morning. मी सकाळी चहा केला. मी केव्हा चहा केला? सकाळी केला. हां, आय मेड टी इन द मॉर्निंग. वेन डीड आय मेक? वेन डीड मेक टी? लास्ट क्वेश्चन आहे, इमेजिन दॅट अनिल catches Hari red-handed when Hari is stealing the money from under the mattress. Compose a short dialogue between the two which reflects Anil's shock and Hari's repeated apologies. तुम्ही काय काय लिहिले थोडंसं सांगा. तू रीड कर. Hey, what are you doing? Hari said, nothing. Honey, I saw you that you were stealing money which were under the mattress. Hari said, no. Honey, don't tell that. Hari said, yes, I am stealing money because I need it for important purpose. Honey, this is not right. This is not the right way. If you said to me, I will definitely give you some money. Hari said, I am sorry. I will not do it again. Please don't block our friendship. ओके, ठीक आहे. पॉज करते.